आम्ही बघा इथे मस्तपैकी दोघीजण तयार झालेला आहोत. तर आम्ही चाललेलो आहेत दादाला आणायला आमच्या स्कूलमधून. आणि बघा कसं माझी बाय करते. आणि बाहेर जाताना बघा किती ऊन होतं. एवढं ऊन लागतंय ना जाताना, काय सांगू. खरंच बाहेरच पडू वाटत नाही बघा. तरीसुद्धा आणायला जावं लागतं स्कूलला. इथं स्कूलमधून घेतलं दादाला आमच्या. इथे बघा शिवाजी महाराजाचं पोस्टर लावलेलं आणि तिथं दोघंजण शिवाजी महाराज की जय बोलत होते. नंतर त्यांना खायचं होतं आईस्क्रीम म्हणून दुकानात आले. आणि बघा आमच्या तिघाला तीन आईस्क्रीम घेतली. आणि तरीसुद्धा माझा मुलगा अजून पाहिजे म्हणत होता की लस्सी मँगो ज्यूस यातलं काहीतरी ते म्हणत. मग आम्ही इथंच बसून आईस्क्रीम खाल्ली बघा. ऊन खूप लागत होतं म्हणून एका दुकानापुढं बसलून तिथंच आईस्क्रीम खाल्ली. आणि हिनं बघा तोंड किती भरवलं होतं. मस्तपैकी आईस्क्रीम एन्जॉय केलं आणि तिथंच थोड्या वेळ अजून बसलो. आणि काय उन्हाचं चालूच वाटत नाही. तिथंच बसू वाटतं कुठंतरी सावलीला. मग थोड्या वेळ तिथंच आईस्क्रीम संपुस्तवर बसलो. आणि आमच्या दोघांचं आईस्क्रीम संपलं आणि माझ्या बाईचं बघा आईस्क्रीमच संपत नव्हतं तिथे. नंतर मग आईस्क्रीम संपलं आणि चाललो रूमवरला. नंतर बघा आलो इथं तर ही दोघंजणी खेळत होती आणि मी बसले होते. म्हणलं खेळू दे थोड्या वेळ. आणि दोघांचं चाललं होतं खेळायचं. गुड्डू काय खेळतच नव्हती, उभाच राहिली होती. पिल्लू म्हणायचा खेळ घे आपण खेळू खेळू, मग ती काय खेळतच नव्हती. नंतर आलो रूमवरती तर ही बघा पायऱ्यावरती कशी झोपली. निवांत तिला दमली होती चालून चालून म्हणून निवांत अशी बघा कशी कशी झोपले ती येऊन. कायच कळत नाही. कधी कधी ती लय येड्यावानी करते बघा माझी मुलं. नंतर मग काय नाही, मी रूम मध्ये आलो आम्ही. नंतर त्यानं मला टिफिन दाखवलं तर आज टिफिन बघा सगळा खाल्ला होता. मी टिफिन प्लॅस्टिकचा देत नाही कधीसुद्धा त्याला. हे डबा देते त्याला कारण प्लॅस्टिकचा डबा चांगला नसतो. आणि ती बघा मला स्माइली दाखवत होता मॅडमने स्टार आणि स्माइली हातावर दिली होती. खुश होता तो. आणि ते बघा स्वतः कपडे घालतोय. ते आता शिकला या शाळेचे कपडे पण तोच घालतो. आणि शाळेमधून आला ना स्वतः कपडे काढून कपडे घालतो स्वतःचे स्वतः. ही सवय चांगली लागलेली आहे बघा त्यानं. नंतर मग असा तयार झाला आणि आम्ही बसलो होतो. मी तर बघा हिनं कपाटामध्ये बोटं घातली होती. आणि मी म्हणते काय झालं. आणि मग नंतर बघा हा लगेच फ्रेश बीश झाला ना अभ्यासालाच लागला. तर इथे बघा तो अभ्यास करत होता. सांगायला लागत नाही त्याला, त्याची ती स्टडी करतो रोज. मी तर कधी स्टडी घेत नाही त्याची. ती शिकलाय लिहायला वगैरे. तर इथं ती लिहित होता, मॅडमने स्टडी दिलेली अभ्यास करत होता. आणि आम्ही दोघी बसलेलो निवांत. तर असा होता आजचा दिवस. ओके बाय.